चल येते मी. आयशू थांब. काय आलं? काल बायजी बरोबर कुठे गेलती? तुला गाडीत बसताना पाहिलं. ते महादेवाचं दर्शन घ्यायचं होतं ना, म्हणून गेलते. उद्या वाड्यावाला जंगी पार्टी आहे म्हण. हा, राजवीर दादांची बर्थडे पार्टी आहे. नीट राय आणि त्या हंसाबाईपासून लांब राय. कामाचे काम ठेव नुसतं. हा माय ग माझी माय. चल येते. थांब. काल रातच्याला काय बडबडत होती झोपेत? म्या काय बोलले? काय म्हणत होती? बायजींला काही बोलायचं नाही असंच काहीतरी बडबडत होती. बायजींला कोणी काही बोलत तर नाही ना? कसं पान पडलं असेल, सोडून दे ना. याडी बाबा काहीतरी बडबड करत असती. चल येते मी. अहो साहेब, विषय लक्षात घ्या तुम्ही. नाही काम न करता ते महाडिक साहेब कस काय गेले पुण्याला? हा, महाडिक साहेबांनी पॉवर प्लांटचं काम केलं का? नाही का? नाही मग सरपंच साहेब समजून घ्या. बघा आधीच ते जत्रेत जे काय चेंगरा चेंगरीचं प्रकरण झालं का नाही, त्यामुळे गावकरी आताच आहेत. त्यात हे पॉवर प्लांटचं नाही म्हणल्यावर ग्रामसभेत काय सांगायचंय आता आपण? नाही तुम्ही बोलून घ्या त्यांच्याशी. विषय नको आहे मला बाकी. हा काय दादा लय टेन्शन मध्ये दिसतंय. हा काय आवड कोसलं का काय? आज गावात गेले नाही वाटतं बोंबलत फिरायला. बरी गंमती कराव. अहो तुम्ही एवढे टेन्शन मध्ये असताना माझ्या जीवाला गोर लागलंच ना. काय मॅटर आहे? नाही जो काय मॅटर आहे ना, तो गावात जाऊन माशा मारणं इतकं सोपं नाही ना. बघतो माझं मी. हा बोलून तर बघा. ते महाडिक पुण्याला गेलाय सुट्टी टाकून. असं म्हणजे पॉवर प्लांटचं घोडं आडलंय तर. दादाराव नका ना रागू. अहो रांगराव असताना टेन्शन घ्यायचंच नाही ना. आता तुम्ही आमची जमीन आम्हाला विचारले बिग गावाला प्लांट साठी दिली. ठीक आहे, पण इथं गावच्या कल्याणाचा प्रश्न उभा राहिलाय. आणि गावचा कल्याण म्हणजे तिथं रांगराव आहेच ना. हा मग एक काम करा, बासा सेल्फ मारू, झटक्यात जाऊ आणि त्या महाडिकची सही घेऊन येऊ. आज कुठं या बासा. राजवीरच्या वाढदिवसाची पार्टी घेऊ द्या. नाही कसं आहे, मला तो थोबाड पाहायची बी इच्छा नसते बर का, पण राजवीरला वाटतंय तू यावं त्याच्या पार्टीला. मग एक काम करा, तुम्ही थांबा. मी 0 मिनिटात जातो, त्या महाडिकची सही घेतो आणि 0 मिनिटात येतो. आज कुठं? काम लय महत्वाचं आहे. खरं तर या कामाला तेजपाललाच पाठवणार होतो मी, पण तेजपाल लय महत्वाच्या कामात अडकलाय. रंग्या गप जायचं, फक्त सया घ्यायच्या आणि परत यायचं. जर का काही कांड केलं तर गाठ माझशी. हा तर मग तू ये आणि मी ये. हळूहळू जावई, तुमची यादी बघितली. काम एकदम चोख, एक बी नाव सोडलं नाही तुम्ही. त्या रंगाबिल्लाच्या जोडीला सांगितलं की नाही? होय बाईजी, म्हणजे रंगरावला सांगितलंय तेव्हा हंसाबाईला कळलं असं. आणि नाही कळलं तरी चोबडी आल्याशिवाय राहणार आहे का? हा चल बाईजी कुठून निघाला तू? अरे आता बाहेरचा कचरा साफ झाला, आता घरातली जळमट साफ करते जरा म्हणलं. आयशू, जी काल रात्री तू आणि बाईजी नेमकं कुठं गेल्या होत्या? आयशू अगं काय विचार राहिली मी? दाजी, तुम्हाला सांगणं लय अवघड जाईल. म्हणजे तुमच्याशी खोटं बोलता येत नाही आणि खरं सांगायची सोय नाहीये. त्यामुळे तुम्ही विचारलं नाही तरच बरं होईल.
ऐश्वर्या, ए ऐश्वर्या, आत ये. आता तू आत येते का उचलून आणायचं तुला आतमध्ये? हे काय आहे? हा काय खोलीचा पसारा लावलाय? बाईची लाड करते म्हणून शेफार दिसतोय तू का कामाचा कंटाळा यायला लागला तुला? हे बघ, लईच कंटाळा यायला लागला ना तर तुझ्या माईला सांगते मी की पोरगी काय मी कामाचे नाही म्हणून. या खोलीत एवढा पसारा कसा काय झाला? यापुढे माझ्या रूम मध्ये यायचं नाही, कळलं? हे काम काय माझ्या लाडक्या नातीने करायचं वय? का बाहेरची चित्र येऊन करणार आहे हे काम? नाही बाईजी, म्या करती. करावीच लागन. इतका वेळ काय रीतिका म्हणली होती की खोली साफ करू नको म्हणून? का हात बांधून ठेवले होते तुझे? नाही बाईजी. ऐश्वर्या, अर्ध्या तासाच्या आत मला ही खोली साफ पाहिजे, नाही तर फोडून ठेवीन सांगून ठेवते. परत जर का माझ्या नातीची अशी खोली उकरड्यावानी झाली ना तर पाय मग. आणि उद्यापासून दुसरी सगळी कामं सोडायची आणि आधी ही खोली साफ करायची. आणि कुणी आलंच दुसरं काम सांगायला तर माझं नाव सांग, कळलं का नाही? चल ग बाळा, आपण कॉफी घेऊया. ये. लई बोलले ना तुला? त्याचं एवढं काय नाही बाईजी. त्याच एवढं काही नाही पाहिजे. चेहरा बघ कसा पडला होता मगाशी, आणि अजून पण बघ. अगं शिकारीला राग येऊ नये म्हणून निशाणा दुसरीकडेच आहे असं दाखवावं लागतं शिकारीला. बाईजी म्हणजे तुम्ही. लेकी बोले सुने लागे म्हणतात ना, असंच करावं लागतं. आता तुला खोलीत यायची बंदी करून खोलीची काय अवस्था करून ठेवली बघितलंस ना? पण बाईजी तुम्हाला कसं कळलं की रीतिका ताईंनी मला बंदी घातली खोलीत यायची? सांगितलं ना, हे केस काय ऊन आणि पांढरे नाही झाले माझे. हा, पण एक आहे, मी घरात नसले ना तर घरात 100 भांडणं होतात, आणि तुझा हात घराला लागला नाही तर घराचा उकिरडा होतो. म्हणून मी काय म्हणते, आपण दोघी बी या घरात येण आहोत. हे घे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. रंगा काका, तू म्हणजे ना, अरे माझा बर्थडे उद्या आहे, आज नाही. हो राजवीर शेठ, आम्हाला माहित नसणार होय तुमचा बर्थडे कधी आहे. आम्हाला माहिती होऊ द्या. अरे धनीनी तर काय काय प्लॅनिंग केलं तर. हे बोल, राहू द्या ना, राहू दे. आता नाही जाणार आहे आपण त्या पार्टी मध्ये, कशाला बोलायचं नाही का? नो नो नो, मला माझ्या बर्थडे पार्टीला उद्या तू पाहिजे. राजवीर शेठ, कसं आहे ना, दादाराव सांगून गेले ना आम्हाला की उद्या राजवीर शेठची बर्थडे पार्टी जंगी. आणि रंग्या, तू यायचं नाही, तोंड काळ करायचं. आणि जर पार्टीत आला तर 4 चौघात मुस्काड फोडीत. नाही नाही, तसं होणार नाही. रंगा काका, उद्याच्या पार्टीत तू यायच. आता मालकनीच नाही म्हटल्यावर आपण तरी काय करणार ना? हा ना. आणि तसंही राजवीर शेठ, तुमची इच्छा असून काय उपयोग? कोण ऐकणार आहे तुमची?
काही किंमत आहे का तुम्हाला? असं कसं? दाखवतोच मी आता. आत्ताच जाऊन जाब विचारतो. आय आय राजवीर शेठ, अहो ऐका, अहो नाही येत ना उद्या आम्ही, आणि तसंही मला पुण्याला काम. हा काका पण हे चुकीचं आहे. या ना, येळ या ना, सगळ्या चुका दुरुस्त करायची वेळ या ना. राजवीर शेठ, तुमच्या हातात सत्ता आल्यावर सगळ्या चुका दुरुस्त होणार. हा म्हणला. काका पण मी चुका दुरुस्त करायची वेळ येण्याची वाटच बघणार नाही. आत्ताच जाऊन मी नाही नाही, हे बघा, राजवीर शपथ आहे माझी, नाही म्हणलं ना हे, आणि शांत राहायचं आणि शपथ मोडायची नाही. येतो. त्यांनी मानला मानला तुम्हाला. भारी ऍक्टिंग ऍक्टिंग लय भारी. हो पण तो चांगला चाललेला ना बापाशी भांडायला, काहून अडवलं? बोल की, आता जाऊन भांडला असताना आता घराच्या 4 भिंतीत भांडण झालं. रांग्या असा बॉम्ब सेट करतो ना, तमाशा 4 चौघात होतो. अंगा असं टांग 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 टके 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 टके. हे काय आहे? गंमत आहे, उघडून पाय. आता हे कशाला? हाय का आता? तर वाडावं एवढी मोठी पार्टी आहे म्हणल्यावर माय लेकरून नटून जायला नको वय. अगं माय, राजवी दादांचा बर्थडे आहे, माय नाही. आणि तो हा असता तर एवढ्या मोठ्यानं साजरा करू शकलो असतो वय. आता हाय चांगला योग, तर जरा नटावं सजावं म्हणून आणलंय. ये पाय कसलं भारी दिसतोय ना. मग मायचा चॉईस भारीच आहे. माय, एक विचारू का ग? विचार की. म्हणजे माग माय कानावर पडलेलं तुला माहितीये की माय लग्नासाठी आपण मालकांकडनं कर्ज घेतलं आहे 40,000. तर आता ते कसं फेडणार? ते तो बा आणि तेजपाल दाजी बघून घेतील. तो बानी तर मला यात पडू नको म्हणून सांगितलंय. असं कसं चालन? आपण समजे एक होत ना, मग एकमेकांपासून गोष्टी लपवून कशा चालतील? आता काय माहितीच नाही तर लपू काय आला? मला माहितीये, बानं तालुक्यात काम धरलंय ना, हा ना, म्हणूनच रात्री उशिरा येतो. कर्जाचं लई टेन्शन आलंय त्याला. थांब, तो आला ना, ते कानच धरणार आहे मी. तू आणि बाचं कान धरणार? आता खुर्ची घेऊन उभं राहणार का तो पाय खेचू तुला उंच करू? माय, मला लग्न करून तुम्हाला दोघांना सोडून नाही जायचं कुठं. हाय का आता? हे पोरी, असं येड्यावानी काय बी बोलू नये. उलट पोरगी लग्न करून गेली का मग आयानं बाला सुख मिळतं. लग्न जरी केलं तरी रेवणगड सोडून नाही जाणार. जस काय रेवणगडात राजकुमारच आहेत. राजकुमार नसला तरी चालत, धोंडा असला तरी चालत, पण तुम्हाला दोघांना सोडून मी कुठं बी नाही जाणार. हाय का आता? मग एवढी सोन्यावानी पोर म्या दोंडाच्या गळ्यात बांधीन वय? अगं ये की कोणी राजकुमार माझ्या राणीसाठी. हा, राजकुमारीन म्हणे. नाही, कसं आहे तात्या, तुला मी सांगितलं तेव्हा तो ऐकलं नाही ना. आता अवघड आहे सगळं. नाही, मला कलेक्टरशी बोलावं लागेल. मी बोलल्यानंतर सांगतो तुला, होईल की नाही. ठेव फोन. दादाराव, थोडं डिस्टर्ब मारायचं होतं. हा, बोलायचं होतं जरा. अजून बोलायचंच आहे का? हा, सह्या आणायला जाणार होत, त्याच काय झालं? त्याबद्दल सांगायचं होतं ना. हा, मी महाडिक साहेबांनी फोन केलता. ते मुंबईला गेले, आज येते.
म्या उद्या सकाळी सकाळी चक्कर आणतो ना मग. उद्या राजवीरचा बर्थडे. माहिती आहे ना मला. बरी गंमत आहे का, लक्षात आहे माझ्या. तयारी चाललंय ना सगळं. म्हणजे वाड्यात सगळी तयारी चालली आहे, गडबड आहे ना सगळी. तुम्ही नका काळजी करू. हा, मी आज सकाळी जातो आणि संध्याकाळी सगळी कामं करून पार्टीला टच. कसं आहे रंग्या, हे काम लय महत्वाचं आहे. आणि ह्या कामाकडे सगळ्या गावकऱ्यांचं लक्ष आहे बरं का. तो आयुष्यात कधी गावात काही काम केलं नाही. आता हे काम तू सावतावून घेतलंय, त्यामुळे हे काम झालंच पाहिजे. विश्वासघाताचा विषय नको या रंग्या. विश्वासघात आणि म्या हा काय दादा राव, फुल अँड फायनलच करून टाकतो ना. तुम्ही खरंच टेन्शन नका घेऊ. काही टेन्शन घेत नाहीये मी. काम नाही झालं तर तुला टेन्शन येईल हे सांगतोय. तरी गंमत आहे काय, इथं काम द्यायचं ये आणि त्या माग 17 धमक्या वय. धमकी कुठे देतोय मी रंगराव, सावध करतोय. सकाळच्याला कोंबडा आरवायच्या आधी तू निघणार आणि सांच्याला डाल पडायच्या आत इथं परत हजर. ऋषभ उद्या येईल म्हणाला. उद्या वाड्याची पार धर्मशाळा केली आहे. कुणी कधी येतंय कधी जातंय. बरे दादाराव निघतो मी. नाही तू जाच, आणि उद्या निघायचा इथून, ध्यानात ठेव. वय वय तुम्ही म्हणाल तसंच होणार. उद्या नाही दाखवणार मी तोंड तुम्हाला. रंगा काका 1 मिनिट थांब. हे बघा डॅड, राजवीर शेठ, अहो आपण बाहेर जाऊन बोलू ना. इथं कशाला उगा दादाराव काम आहेत ना. रंगा काका तुला माहितीये मला काय बोलायचंय. काय काय नाही नाही अहो दादाराव ते आमचं प्रायव्हेट आहे. काका पुतण्या आमच्या गप्पा नाही का. नाही राजवीर शेठ आपण जाऊ ना बाहेर. उद्या बर्थडे आहे तुमचा. तुमचं म्हणणं कसं टाळीन मी, नाही का. येतो दादाराव, चला. सख्या बापाशी बोलायला यांच्याकडे येणे, पण सावत्र काकाच्या गळ्यात गळे घालून येतायत. काय करावं कळना झालंय आता. अहो राजवीर शेठ, काय आम्ही शपथ घातली होती ना तुम्हाला. तुम्ही तर आता फार मॉडर्न निघाला ती. अरे पण माझ्या समोर तुला बाहेर जायला सांगत होते ते. मी काय शांत बसू. तू शांत हो ना आता. हे बघ कसे, मला माहिती ना तुझं माझ्यावर लय प्रेम. पण एकदा का वाडा तुझ्या ताब्यात आला ना का मग तू न्याय कर ना तुझ्या डार्लिंग काकाचा. अरे पण आत्ता काय अडचण आहे. अरे मोठा घोटाळा होऊन बस. हे बा आम्हाला वाड्यात काऊन घेतलंय तुला माहिती. माझ्याकडून थोडा पण प्रॉब्लेम झाला ना मला घराबाहेर काढतील रे. काका मी असताना ते शक्य आहे का. बरी गंमत आहे काय, बायजींच्या समोर कोणाचं चालतंय. आणि मला नाही वाटत का तू मायामुळे भांडावं म्हणून. अरे तू मला काका म्हणतो, मला एवढा मान देतो, प्रेम आहे तू मायावर. अरे माझ्यासाठी एवढं लई आहे. काका पण या बर्थडे सेलिब्रेशनला तर. अरे हट, अरे काय सेलिब्रेशन. हा समजा नाही आलो मी पार्टीत, तर नंतर तू आणि मी काका आणि पुतण्या मिळून उडवून टाक का जोरदार करू सेलिब्रेशन. त्यात काय. हे पण राजा एक कर, दादारावांसमोर आहे ना नको बोलू माझ्यासाठी. हे प्लीज. हे बघ तुला प्लीज म्हणायची काही गरज नाही. मी तुझी भीती समजू शकतो आणि आपली जवळीक त्यांना आवडणार नाही इतकं तर नक्कीच ओळखतो आता त्यांना.